प्रत्येक पेशीला आणि पेशीला आपल्या नवसंजीवनी देण्याचं काम करतो. डोळ्यापुढे शतावरी किंवा अश्वगंधा किंवा कवचबीज किंवा सफेद मुसळी किंवा शिलाजी तो फक्त सीझनलाच मिळणार आहे. इतर वेळी काय करायचं? चष्म्याचा जो नंबर आहे तो खूपच वेगाने वाढतोय. केस पुन्हा काळे होतील का? कारण हे काही वय नाही आमचं पांढरे होण्याचं, आणि तोही कमी पैशामध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध असेल तर करायला काय हरकत आहे? नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला विषय आवळ्यांच्या संदर्भात आहे आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, सध्या आवळ्यांचा सीझन चालू आहे आणि ह्या आवळ्याचे काय गुणधर्म आहेत वगैरे हे सांगण्याची खरं तर गरज नाही. आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ त्या संदर्भात आहेत, तरीसुद्धा काही विशिष्ट गुणधर्म सांगणार आहे आणि विशेष असं की हा आवळा नेमका कसा वापरायचा तेही सांगणार आहे. याचं कारण असं आहे की आवळे बाजारामध्ये सध्या मिळत आहेत, चांगले मिळत आहेत, आणि म्हणूनच बऱ्याचदा पेशंट असं विचारतात की डॉक्टर, आम्ही अमुक अमुक कंपनीचा आवळ्याचा ज्यूस पितो, मग ते चालेल का किंवा काय? बघा, त्याच्याहीपेक्षा जर बेटर ऑप्शन जर उपलब्ध असेल, तोही चांगल्या स्वस्तात उपलब्ध असेल, तर अशा पद्धतीने कधीतरी काढलेले, कधीतरी तयार केलेले आणि प्रिझर्वेटिव्ह टाकलेले हे जे ज्यूस आहेत ते का प्यावेत, असा माझा प्रश्न आहे. ते चांगले की वाईट हा नंतरचा प्रश्न आहे. समजा आता त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले, ते कधीतरी काढलेले, याच्यावरून तुम्ही माझं त्याच्याविषयीचं काय मत आहे हे लक्षात आलं असेलच. परंतु जर त्याचे काही फायदेही असतील, मी नाही असं म्हणत नाही, परंतु जर त्याच्यापेक्षाही चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल आणि तोही कमी पैशामध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध असेल तर करायला काय हरकत आहे? आता बघा, जनरली असं होतं की काही लोक असं म्हणतात की डॉक्टर, पण आम्ही ते आवळा ज्यूस घेतो, पण त्याने आम्हाला नंतर ना थोडंसं ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे काय ते सांगू? बऱ्याचदा असं होतं की जर तुम्ही कच्चा आवळा वापरला, मग ते चूर्णात वापरला किंवा रस करण्यासाठी वापरला, तर तो पित्त वाढवू शकतो. याचं कारण असं आहे की कुठल्याही फळाचं किंवा कुठल्याही वनस्पतीचं जे फळ असतं ते पक्व झाल्यावर वापरायचं असतं. एक अपवाद आहे बेलफळाचा, बाकी जनरली आपण जी काही फळं वापरतो ही पक्व झाल्यानंतर वापरतो. मग आता जर एखाद्या फळाचा रस काढायचा आहे तुम्हाला, तर ते फळ पक्व झाल्यावर काढणं किंवा त्याचा उपयोग पक्व झाल्यावर करणं गरजेचं असतं. समजा आमरस मला तयार करायचा आहे, तर मी कैरीचा करणार नाही, मी तिथे पक्व झालेले आंबे वापरेल. अगदी तशाच पद्धतीने जर तुम्हाला आवळ्यांचे सगळे गुणधर्म आपल्याला मिळावेत, आणि गुणधर्म किती सांगितलेले आहेत आता मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आवळा म्हणजे आपल्या शरीरासाठी एक अमृत आहे किंवा नवजीवन प्राप्त करून देणारं असं जर कुठलं फळ असेल तर ते आवळा आहे. आपल्या सगळ्या शरीराला, आपल्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्सला, प्रत्येक पेशीला आणि पेशीला आपल्या हा आवळा नवसंजीवनी देण्याचं काम करतो. आता मग आम्ही तर आवळा ज्यूस इतके दिवस घेतोय, मग तरी आम्हाला अशी काही नवसंजीवनी वगैरे प्राप्त होत नाही किंवा असं का होतंय? तर याचं एक कारण हे असू शकतं. एक तर ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे ते तर आहेच आहे, परंतु पक्व आवळा न वापरणं हे सुद्धा त्यातलं एक कारण असू शकतं. अनेक लोक हिरवे कच्चे आवळे आणतात आणि त्याचाच मोरावळा करतात, आणि किंवा त्याचंच आवळ्याचं काय लोणचं किंवा जे काय असेल ते करतात आणि ते वर्षभर वापरतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जे आवळे वापरायचे ते पक्व वापरायचे. पक्व आवळा कसा असतो? तर तो अगदी हिरवागार कधी दिसणार नाही, तो थोडासा पिवळसर दिसतो, त्याला पिवळसर टिंच असते. जर इमेज मला मिळाली तर मी इथे नक्की टाकेल, परंतु असा पिवळसर टिंच असलेला जो आवळा आहे तो पक्व आवळा आहे. तोच तुम्ही औषधी वापरासाठी वापरायचा असतो. पण इथे एक प्रश्न येतो की ठीक आहे, पक्व आवळा आहे, मिळाला आहे, परंतु तो फक्त सीझनलाच मिळणार आहे, इतर वेळी काय करायचं आहे? इतर वेळी काय करायचं आहे तेच आज सांगणार आहे. की बघा, जर आत्ता तुम्हाला पक्व आवळे मिळाले तर ते तुम्ही घेऊन आल्यानंतर जर ते तुम्ही पावडर करून त्यांची ठेवली तर निश्चितपणे तुम्हाला ही पावडर वर्षभर वापरता येईल. ही पावडर कशी तयार करायची? तर आणलेले पक्व आवळे जर तुम्ही किसले किंवा कट केले, कापले, त्यातलं बी काढून टाकायचं आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो व्यवस्थित वाळवायचा आहे आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची. एवढं हे सोपं आहे. याचा दुसरा फायदा काय की बाहेर आपल्याला किंवा मार्केटमध्ये जे चूर्ण आपल्याला मिळतं हे बऱ्याचदा बी सकटचं चूर्ण आपल्याला मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला बी सकटचं चूर्ण नको असेल तर आवळ्याचं चूर्ण स्वतः तयार करणे, घरी तयार करणे हा त्यातला एक चांगला पर्याय किंवा चांगला मार्ग आहे. मग आता हे आवळ्याचं चूर्ण तयार केलं, ते कसं वापरायचे तेही सांगतो, परंतु ते कसं वापरायचे याच्याही आधी जर अशा पद्धतीने आवळा जर वर्षभर खाल्ला तर काय काय फायदे होऊ शकतात, एक 2-4च फायदे सांगतो की जे मी नेहमी म्हणजे पेशंटमध्ये वापरून मला जे फायदे दिसले ते त्या संदर्भाने सांगतो. की डोळ्यांचं तेज किंवा डोळ्यांच्या जे काही समस्या असतील किंवा दृष्टीशक्ती वाढवण्यासाठी जर तुम्ही काही करत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या चष्म्याचा जो नंबर आहे तो खूपच वेगाने वाढतोय, वयाच्या प्रमाणे तो वाढत नाही आहे, तर अशा वेळी जर तुम्ही आवळ्याचा रसायन म्हणून उपयोग केला
तर निश्चितपणे तुमचं दृष्टीचं तेज चांगलं राहणार आहे. तुमच्या डोळ्यांसाठी आवळा हा अत्यंत चांगला आहे. दुसरी गोष्ट केसांसाठी. बरेच लोक असं विचारतात की डॉक्टर केस पांढरे झालेले आहेत, आता हे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील का, कारण हे काही वय नाही आमचं पांढरे होण्याचं. तर इथे सुद्धा सांगतो की जर आवळा नियमितपणे वर्षभर वापरला तर पांढरे केससुद्धा काळे होऊ शकतात. त्यानंतर केस गळत असतील किंवा केसांच्या अन्य काही समस्या असतील, ते दुभंगत असतील, त्याला फाटे वगैरे फुटत असतील किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, तर अशा सगळ्या समस्यांसाठी सुद्धा हा आवळा एक वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. आज बाजारामध्ये केसांच्या समस्येसाठी अनेक महागडी पॅकेजेस विकली जात आहेत आणि तरीही तितकेसे रिझल्ट विशेषतः केस गळतीसाठी किंवा टक्कल वगैरे पडलेलं असेल तर तिथे मिळत नाही आहेत. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी लोक भरपूर पैसे खर्च करत आहेत, परंतु त्यांना तसे रिझल्ट मिळत नाही आहे. परंतु हा जो उपाय आहे आवळ्याचा, वर्षभर आवळा खाण्याचा, जर तो तुम्ही केला तर निश्चितपणे तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये वर्षभराने आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला सुद्धा दिसणार आहे. तिसरा आणि महत्त्वाचा फायदा तो असा की आवळ्याच्या बाबतीत आपण तो त्वचेसाठी चांगला आहे, डोळ्यांसाठी चांगला आहे, केसांसाठी चांगलेला आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी वगैरे आहे, त्याच्यापासूनच च्यवनप्राश तयार केला जातो, मग तो इथे वापरला, हे सगळं ऐकलेलं असतं. परंतु एक आवळ्याचा एक गुणधर्म आहे जो जनरली कुणाला माहीत नसतो. हा विशिष्ट गुणधर्म कोणता, तर हे जे आवळ्याचं फळ आहे हे वृक्षसुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे शुक्रवर्धकसुद्धा सांगितलेले आहे. जनरली शुक्रवर्धक असं आपण म्हटलं की आपल्याला डोळ्यापुढे शतावरी किंवा अश्वगंधा किंवा कवचबीज किंवा सफेद मुसळी किंवा शिलाजीत किंवा अजूनही काही औषधं आहेत, ही औषधं पटकन आठवतात. परंतु आवळासुद्धा ह्या शुक्रवृद्धीसाठी किंवा वृक्षत्व या गुणासाठी एक वरच्या दर्जाचं औषध आहे. हे जनरली अनेकांना माहीत नसतं किंवा तसं सांगितलं गेलेलं नाही. कदाचित याचं कारण असं असेल की आवळा सगळ्याच गोष्टींमध्ये चांगला आहे, जर जी गोष्ट ऑलराऊंडर आहे त्याच्या बाबतीत स्पेसिफिकेशन काय सांगायचं म्हणूनही असेल कदाचित. यानंतर ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांच्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढलेली असते आणि विशेषतः ज्यांचं पित्त हे रक्तगत झालेलं आहे, अशा सगळ्या लोकांसाठी आवळा हे एक वरदान आहे. आता पित्ताचे त्रास काय आहेत वगैरे हे सांगत बसत नाही, परंतु जिथे रक्तदुष्टी आहे आणि पित्तदुष्टी आहे अशा लोकांनी तर आवळा वापरावा. मग आता हा वापरायचा कसा हे एकदा आपण बघूयात. रसायनविधीने आपल्याला तो वापरायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर बघा, तुम्ही आता आवळ्याची पावडर जी घरी तयार केलेली आहे, पक्व आवळ्यांची पावडर चूर्ण तुम्ही आता तुमच्याकडे आहे. आता हे वर्षभर आरामात टिकतं. आता ह्या पावडरमधील अर्धा चमचा पावडर किंवा पाव ते अर्धा चमचा पावडर ही जर तुम्ही 2 चमचे तूप आणि 1 चमचा मध अशा पद्धतीने रोज सेवन केलं. सेवन कधी करायचं आहे तर सकाळी करायचं आहे. सकाळी का करायचं आहे तर तो रसायन काळ आहे म्हणून करायचं आहे. मग आता अशा पद्धतीने परत एकदा सांगतो की पाव चमचा ते अर्धा चमचा आवळा पावडर म्हणजे आवळ्याचं चूर्ण आपण घरी तयार केलेलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप आणि 1 चमचा मध अशा प्रकारे एकत्रित केलं, ते चांगलं मिश्रण कालवलं आणि त्यानंतर त्याचं अवलेहन केलं, म्हणजे हळूहळू बोटांनी ते जर चाटलं आणि असं जर सकाळच्या वेळी रसायनकाळी केलं. रसायनकाळ म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, चहा कॉफी काही घेतलेलं नाही आहे, नाश्ता केलेला नाही आहे, अशा काळात ते तुम्हाला करायचं आहे आणि करून झाल्यानंतरही तासभर काहीही खायचं प्यायचं नाही आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आवळ्याचं सेवन वर्षभर केलं तर निश्चितपणे आवळ्याचे जे काही जादुई गुणधर्म आयुर्वेदाने सांगितलेले आहेत की आवळ्याने असं होतं तसं होतं, मग आता जे सांगितलं केसांच्या बाबतीत, दृष्टीच्या बाबतीत किंवा बाकी सगळ्या ओव्हरऑलच सप्तधातुवर्धक असं हे रसायन आहे. त्यामुळे आता सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे. पक्व आवळे तुमच्या आजूबाजूला परिसरात कुठे मिळत आहेत का याचा शोध घ्या आणि निश्चितपणे हा जो उपाय सांगितलेला आहे हा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे जे 4 फायदे सांगितलेले आहेत हेच फक्त 4 फायदे नाही आहेत, अनेक फायदे आहेत. आता ते किती फायदे आहेत काय, हे आवळ्यांच्या काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ खूप मोठे होतात त्याच्यामुळे आज थोडक्यात हे सगळं आवडतं. परंतु आवळा कसा वापरायचा, उत्तम रीतीने कसा वापरायचा हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. तर बाकी याच्याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा उपाय तुम्हाला आवडला असेल किंवा आपल्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक जरूर करा, शेअरसुद्धा नक्की करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.